नमस्कार शेतकरी मित्रांनो, जालना शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भाकड म्हशीचं व्यवस्थापन कसं आहे. समोर ज्या म्हशी दिसत आहेत त्या आपल्या भाकड म्हशी आहेत. ह्याच्या अगोदरही आपल्या म्हशीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकला होता मित्रांनो. तर त्या व्हिडिओला खूप सपोर्ट मिळाला होता. 15,000 प्लस लोकांनी हा व्हिडिओ आपला बघितला होता. तर आज आपण बघणार आहोत भाकड म्हशीचं चाऱ्याचं व्यवस्थापन कसं आहे, किंवा चारा आपण शेतामध्ये किती क्षेत्रामध्ये केला आहे, कोणता केला आहे, आपण तो कशा प्रकारे देतो, या सगळ्याच गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर कोणी नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, 5:30ला आपल्या कामाला सुरुवात होते. सकाळी 5:30 ते 6पर्यंत आपलं दूध वगैरे काढून होतं. काही म्हशी दूध देतात. तर मित्रांनो, 6 वाजता आपण पहिली जी वैरण आहे ती आपण हरभऱ्याचं भूस आहे त्याची देतो. हरभऱ्याचं भूस देताना एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या म्हशी जास्त महिन्याच्या गाभण आहेत, ज्या म्हशीचा गाभ मोठा आहे, म्हणजे 4 महिने किंवा 4 महिन्याच्या वरती असणाऱ्या ज्या म्हशी आहेत, अशा म्हशींना तुम्ही हरभऱ्याचं भूस देऊ नका. कारण की हरभऱ्याच्या भुसाने म्हशी गाभडण्याची शक्यता खूप जास्त आहे. मित्रांनो, माझ्या स्वतःच्या म्हशीही काही दिवसापूर्वी भूस देण्यामुळं गाभडल्या होत्या. त्या जास्त महिन्याच्या गाभण होत्या, 5 महिने किंवा 6 महिने. पण ज्या म्हशी कमी गाभाच्या आहेत, 3 महिने किंवा त्याच्या खाली म्हशी, त्यांना तुम्ही हरभऱ्याचं भूस देऊ शकता. त्याचप्रमाणे आपण सकाळी सकाळी हरभऱ्याच्या भुसाची जी वैरण टाकतो. नंतर मित्रांनो, 9 ते 10च्या दरम्यान पाणी वगैरे पाजतो. भूस खाल्ल्यामुळं पाणीही चांगल्या प्रकारे जनावरं पितात. 10 वाजता मित्रांनो, समोर जे गवत आपल्याला दिसत आहे, हे गवताची वैरण आपण सगळ्याच म्हशींना देतो. आपल्या शेतामध्ये ही वैरण हे गवत आहे. एक अर्धा एकरपर्यंत ह्या गवताची आपण लागवड केलेली आहे. बाजरा गवत म्हणतो आपण यांना, बघू शकता. चांगलं आहे, म्हशीसाठी पौष्टिक आहे. तर मित्रांनो, एकदा ही वैरण टाकल्यानंतर दुपारी 1:30 ते 2 वाजेपर्यंत आपण म्हशींना काही टाकत नाही. कारण की म्हशींना बैठकीची गरज असते, रवत करण्यासाठी वेळ पाहिजे. त्याच्यामुळं सारखी वैरण टाकणं गरजेचं नाही आणि आपण टाकतही नाही. नंतर 1 वाजता मित्रांनो, आपण परत एकदा कडुळाची, ज्याला आपण ज्वारी म्हणतो, त्याची आपण एक वैरण देतो पूर्ण म्हशीला. त्याच्यानंतर पुन्हा म्हशींना आपण बैठक देतो. कारण की मित्रांनो, बैठकीची खूप गरज असते म्हशींना. सारखीच वैरण देऊन काही फायदा होत नाही. त्यांना रवत करण्यासाठी वेळ पाहिजे. त्याप्रमाणे आपण 2च्या नंतर ही म्हशींना बैठकीसाठी वेळ देतो, त्यांना बसवून देतो निवांत. आणि नंतर मित्रांनो, संध्याकाळी आपण त्यांना स्पेशल जी कडब्याची वैरण आहे, ही कडब्याची वैरण त्यांना पोटभर संध्याकाळी आपण त्यांना देतो. मित्रांनो, परत आधीमध्ये मधल्या वैरणीला त्यांना आपण हे जे बांधाचं गवत असतं हे पण त्यांना देतो. मित्रांनो, भाकड म्हशी सांभाळत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती पाण्याची असते, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. कारण की म्हशीला पाणी जर कमी पडलं तर म्हशी गाभडू शकतात आणि मित्रांनो, आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. 10 म्हशीमध्ये जर 2 म्हशी गाभडल्या तर मित्रांनो, आपलं गणित ते जुळत नाही. म्हणून पाण्याचा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. मित्रांनो, समोर जी आपल्याला ही नळी दिसत आहे, ही आपण शेतातून पाण्यासाठी स्पेशल म्हशीसाठी आणलेली नळी आहे. म्हणजे एनी टाईम आपलं इथं पाणी राहतं. आणि ह्या ज्या म्हशी आहेत, भाकड म्हशी, यांना फक्त पाणी पिण्यासाठीच नाही तर अंगावर पाणी टाकण्यासाठीही लागतं मित्रांनो. उन्हाळा असेल किंवा उन्हाचे दिवस असेल त्यावेळेस खूप प्रमाणात यांना पाणी लागतं आणि थंड वातावरण पाहिजे. जर पाणी नसेल, हीट वाढली असेल तर मित्रांनो, अशा म्हशी ज्या भाकड म्हशी असतात यांचं गाभडण्याचं प्रमाण खूप असतं. आणि सगळ्यात मोठं नुकसान कुठलं असेल तर ते म्हैस गाभडण्याचं आहे. कारण ज्यावेळेस म्हैस गाभडत असेल त्यावेळेस त्या म्हशीची किंमत ही 0 होते. मित्रांनो, चारा वरण कमी जास्त झाली तरी चालेल, पण पाण्याचं वेळ कधी चुकवू नका. मित्रांनो, ह्या ज्या म्हशी आपण सांभाळत असताना सहज सांभाळू शकतो, पण आपलं चाऱ्याचं नियोजन हे परफेक्ट असलं पाहिजे. मित्रांनो, अर्धा पाऊण एकर जर चारा आपल्या शेतामध्ये असेल, माझ्या पण आहे, तर आपण 7 म्हशी 8 म्हशी सहज सांभाळू शकतो. आणि भुसाचा जर स्टॉक असेल, हरभऱ्याचं भूस असेल किंवा सोयाबीनचं भूस असेल, तर मित्रांनो, आपण हरभऱ्याचं भुसी स्टॉक करत असतो. हे बघा, हे समोर शीड आहे, तुम्हाला दाखवतो.
बघा अशाप्रमाणे आपण हरभऱ्याचं भूस देखील साठवून ठेवत असतो. हे बघू शकता. सध्या हरभरा आहे मित्रांनो. आता सोयाबीन आल्यानंतर सोयाबीनचं ही सीड आपण साठवून ठेवणार आहोत. म्हणजे सकाळची एक वैरण आपली भुसाची असते. बघू शकता. आणि मित्रांनो ह्या म्हशीचा खुराकाचं जर सांगायचं म्हटलं तर 3 महिन्यापर्यंत आपण कुठल्याही म्हशीला खुराक देत नाही. आता उदाहरण धरा, ही म्हैस खाली आहे, हिला 1.5 महिना झाला आहे. अशा म्हशींना खुराक देऊ नका, कारण खुराक दिल्यानंतर म्हशी राहत नाहीत. 3 महिन्यापर्यंत या खराब झाल्या तरी चालतील, पण यांना खुराक देऊ नका. 3 महिने झाल्यानंतर एकदा डॉक्टरकडून चेक करा. म्हैस तपासल्यानंतर 3 महिन्याची जर असेल तर त्याच्यानंतर यांना खुराक चालू करा. आणि जर दूध देत असेल तर थोडंफार देऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो खुराक आपण 4 महिन्यापासून 1-1 किलो ठेवतो. खुराक बंद करत नाही. पण ज्यावेळेस म्हशी 7 महिन्याच्या किंवा 8 महिन्यापर्यंत होतात तेव्हा आपण खुराकामध्ये वाढ करतो. म्हणजे म्हशीची तब्येतही बनते. जास्त खुराक द्यायची गरज नाही, पण खुराक कंटिन्यू ठेवावा लागतो थोडाफार तरी. मित्रांनो ह्या आहे आपलं भाकड म्हशीचं चाऱ्याचं व्यवस्थापन. मित्रांनो ह्या म्हशी सांभाळत असताना आपण दुसरंही काम करू शकतो. असं नाही की याला स्पेशलच माणूस लागतो. मित्रांनो मी हे काम करूनही शेतीचे आपले पूर्ण कामं करतो. असं नाही की फक्त म्हशीमध्येच मला पूर्ण वेळ द्यावा लागतो. हे कामं करून आपण शेतीचे कामंही सहज करू शकतो. तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघण्यासाठी आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान जय किसान.